मी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या महामार्ग आणि विकास कामांमध्ये आडव्या येणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे। आडव्या येणाऱ्या झाडांचं ज्योतिबा डोंगर इथं पुनर्रोपण केलं जाणार आहे। झाडांची कत्तल टाळण्यासाठी आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून पुनर्रोपण केलं जाणार आहे। ज्योतिबा डोंगर इथं गायमुख परिसरामध्ये कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतोय। शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून जे राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत येणारी जी झाडं असतात, विशेष करून जी दीर्घायुष्य त्यांचं अनेक झाडांचं झालेलं असतं आणि ती झाडं जेव्हा अशा पद्धतीनं महामार्ग बनत असतात तेव्हा ती काढायला लागतात, तेव्हा ती कुठं लावायची हा प्रश्न त्या ठिकाणी असतो किंवा अनेक झाडांची त्या ठिकाणी कत्तल देखील होत असते। मात्र ही झाडं वाचवण्याचा एक अतिशय चांगला प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी राबवण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या ज्योतिबा डोंगर या ठिकाणी एक विशेष प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो झाडं जी आहेत ती आता जगवण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। कसा हा प्रकल्प आहे आणि किती एकूण झाडं या संपूर्ण आता ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये येण्याची अपेक्षा? साधारण आपण ज्योतिबा डोंगर परिसरात 25,000 झाडांचं नियोजन केलं आहे। यावर्षी जवळजवळ 4,500-5,000 झाडांचं रोपण आपण केलेलं आहे नवीन झाडांचं। प्रामुख्यानं देशी झाडं आणि जी जगण्याची क्षमता जास्त आहे म्हणजे चीक असणारी जी झाडं असतात, वड, पिंपळ, उंबर, चाफा ह्या पद्धतीची झाडं आपण प्रेफर करून लावतोय आणि या झाडांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे केदारण्य पूर्णत्वास यावं आणि ह्या झाडांचं आयुष्य कायम राहावं यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहेत। विनय कोरे साहेबांच्या या मार्गदर्शनातून नॅशनल हायवे अथॉरिटीच्या मार्फत ज्या झाडांचं शक्य आहे तेवढ्या झाडांचं आपण रोपण करून घेणार आहे आणि आपण बघितलं असेल वरती वड, पिंपळ आणि उंबर ह्या झाडांचं आपण ह्या आधी रोपण केलेलं आहे आणि त्याला सर्व काळजी घेऊन अँटीफंगस लावून त्याला कापडानं जिथं जिथं रॅप करायचं आहे असं करून दररोज पाण्याची त्याची व्यवस्था करून आपण ही झाडं जगवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, ज्योतिबा, कोल्हापूर।